ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुसाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा काट सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी. कोयना, आमची मुलगी कांता ती गरोदर आहे भैया आणि तिला तिला लवकरात लवकर मोकळं करायचंय. अरे काय झालं? मारामारी का करताय तुम्ही? काय गुरव, आली का देवीची मूर्ती परत मंदिरात? आता शांती केल्याशिवाय देवी कसली येते परत? नाही म्हणजे पूजेचं ताट घेऊन ह्या वेळेला तुम्ही मंदिरात म्हणून विचारलं. जावं लागतं बाबा. देवी मंदिरात नसली म्हणून काय झालं? मंदिर अंधारात ठेवून नाही ना चालत. गाभाऱ्यात दिवा लावावाच लागतो. नाही बरोबर आहे, कारण समजा देवीचा कोप गेला, देवीचा राग गेला आणि देवी मंदिरात परत यायचं म्हणून आली तर अंधार बघून परत जायची ना. नामदेवा, ही चेष्टा करण्याची गोष्ट नाहीये. मी चेष्टा करतच नाहीये गुरव, चेष्टा तुम्ही आरंभली आहे अख्ख्या गावाची. देवीची मूर्ती चोरीला गेली आहे, ती रुसलेली वगैरे काही नाही हो गुरव. पण तुम्ही कुणीही देवीची मूर्ती चोरीला गेली आहे अशी साधी तक्रार सुद्धा पोलिसात नोंदवण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. पोलिसात तक्रार करून काय होणार आहे? काय होणार आहे म्हणजे काय? जाऊ दे, तुला पटायचं नाही ते. पण 150 वर्षापूर्वी सुद्धा असंच झालं होतं. कठीण आहे, कठीण आहे गावाचं. नाही आहेच, माझं हेच म्हणणं आहे, कठीणच आहे गावाचं. जयश्री भावीण गेली ना, वाईट झालं रे, वाईट झालं. ती अगदीच म्हातारी नव्हती रे. कल्प्या, अरे तुला आता अचानक कशी काय तिची आठवण झाली? हे नमस्कार नमस्कार नमस्कार. गुरव, देवी देवी गेली. देवी कोप झाला देवीचा. गावात संकट येत सगळी. काय करता तुम्ही? काय काय तुम्ही दोघेही प्यालेले आहात. कोण? आम्ही नाही हो, नाही. अहो केवढं टेन्शन आहे, टेन्शन. ते देवीला परत आणायचंय ना, म्हणून तुम्ही काहीतरी करा. गुरव चला, यांच्यावरती धनाजीरावांच्या सुपुत्राचा वरदहस्त आहे ना, सूर्याचा. याहून चांगलं काही होणार नाही. चला. काय गेला तो. कधी कधी असं वाटतं ना गुरव की ही माणसंच सगळ्यात सुखी आहेत. रगड दारू प्यायची, आसपासचं जग विसरून जायचं आणि स्वतःच्याच विश्वात मशगूल होऊन जायचं. मलाही वाटतं कधीतरी यांच्यासारखंच जगावं म्हणून. नामदेवा, अरे तू तरी असं बोल नकोस. जगात जो काही चांगुलपणा टिकून आहे तो जसा वाईटाच्या आहारी गेला तर प्रलय होईल. काही प्रलय वगैरे होत नाही हो, काही प्रलय वगैरे होत नाही. ती काशी धनाजीरावांची सून झाली ना, पण मिळाला का तिला तिचा हक्क? नाही ना. काही प्रलय वगैरे होत नाही. गेली हजारो वर्ष आपल्या भारतामध्ये हे असंच चालू आहे. रामायणातली सीता घ्या किंवा महाभारतातली द्रौपदी घ्या, त्यांच्या वाट्याला काही कमी हालअपेष्टा आल्या? आणि तुमची ती भिराई, ती पण स्त्रीच आहे ना. मग तिच्या लेकींच्या नशिबी असं स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणं काय यावं? नामदेवा, अन्याय वाढला म्हणून तर भिराई देवी मंदिर सोडून गेली ना. देवी मंदिर सोडून गेली? अहो गुरव, ती देवी आहे ना, मग ती का मंदिर सोडून गेली? त्या नालायक बापाजीला का नाही घालवलं तिने गावातून? काही नाही, तुम्हा सगळ्यांच्या डोक्यात ना श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा नंगा नाच चालू आहे. तो बापाची पुंगी वाजवतो आणि तुम्ही डोलता त्याच्यावर नागासारखे. आता नामदेव काय करतो ते बघा.
तुम्हा सगळ्यांना काळोखात जगायची सवय आहे ना? आता गावातला काळोख मी कसा वाढवतो ते बघा. बघाच तुम्ही आता मी काय करतो ते. कारण सगळ्या गावकऱ्यांची ना तीच लायकी आहे. अरे अजून पावसाचा पत्ता नाही आणि तू छत्र्या काय रिपेअर करत बसलायस? अवघड आहे रे बाबा, अवघड आहे. आमचे आजोबा नेहमी म्हणायचे, घामाच्या धारा लागल्या, गरम व्हायला लागलं, उकडायला लागलं, पाऊस येणार. अरे अजून ढगांचा पत्ता नाही. वेधशाळेने आपले अंदाज वर्तवायला सुरुवात केलेली नाहीत आणि तू पावसाची भाकीत वर्तवतोयस एखाद्या भविष्यवेत्याप्रमाणे. कठीण आहे रे हो, कठीण आहे. नॉस्ट्रॅडामस, तुझा हात दे, बघतो, सांगतो भविष्य. माझं भविष्य वगैरे नको. तू आपल्या छत्र्या रिपेअर कर. हवं तर त्यावर पावसाचं स्वागत असं लिहून घे, पण ही मुक्ताफळ थांबव. उकडायला लागलं की पाऊस पडतो ही अंधश्रद्धा आहे. हे बरं आहे तुम्हा लोकांचे. म्हणजे वर्षानुवर्ष त्या वेधशाळेनं चुकीचे अंदाज वर्तवले तरी चालतं तुम्हाला. आणि अरे वर्षानुवर्षांचा आमचा अनुभव, आमची श्रद्धा, ती म्हणजे अंधश्रद्धा, बाकीचा. अरे वा रे वा रे वा. श्री, तुला एक गंमत सांगतो बरं का. चांगली छत्री आणि बिघडलेली छत्री याच्यामध्ये फरक एकच. तारा तारा जुळल्या पाहिजेत. एक जरी तुटली ना, छत्री बी नसली. म्हणजे एक मिनिट. श्रद्धावंत आणि तुम्ही देवाला अजिबात न मानणारे वगैरे, ह्याच्यामध्ये काय फरक आहे? निसर्गामध्ये अशी एक शक्ती असते की जी आमच्यासारखी माणसं मान्य करतात, तुम्ही अमान्य करता. अच्छा अच्छा, म्हणजे आम्ही बिनकामाचे, तारा मोडलेल्या छत्रीसारखे रिपेअर करण्याच्या लायकीचे. अरे अंधश्रद्धेचा केवढा माज. नाही नाही नाही, माज नाही आणि अंधश्रद्धेचा नाही, विश्वास. देवसाहेब, तुम्हाला एक सांगू का? पूर्वी कोकणामध्ये असताना पाऊस जवळ यायला लागला की माणसांची मोठी गडबड उडायची. ती सगळी घरावरची कौलं, त्याची डागडुजी सुरू व्हायची. पडवीमध्ये लाकडं जमा व्हायला लागायची. अंगणामध्ये पापड, कुरड्या, सुकट टाकलेल्या असायच्या, त्या गोळा केल्या जायच्या. आणि मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे वाटायचं की हा पाऊस आला, जवळ आला पाऊस. त्या वाटण्यात इतकं सुख असायचं की अंगावरच्या घामाच्या धारा, लागलेल्या झळा, हे सगळं विसरून जायचं. नाही, हे मात्र खरं आहे. अंधश्रद्धेचा उपयोग हा मनोरंजनासाठी हा अशा पद्धतीने होतो. नाही तर माझंच बघ ना, म्हणजे मी जरी नास्तिक असलो तरी सुद्धा सुंदर देवळांचे उभारलेले देखणे कळस, त्या उंचच उंच दीपमाळा, मोठ्या कौशल्याने उभारलेली ती शिल्प, हे बघायला खूप आवडतात मला. त्या सगळ्याला सलाम करतो मी. पण मी जो सलाम करतो ना, तो त्या शिल्पाला, त्या शिल्पकाराला, आतमध्ये असलेल्या त्या बटबटीत डोळ्यांच्या मूर्तीला नाही. श्री, त्या देवळाचा सगळा डोलारा असतो ना, तो त्या देवळामध्ये असलेल्या मूर्तीवर अवलंबून असतो. गाभाऱ्यातली जी मूर्ती असते ना, तो जो देव असतो ना, तो या सुंदर देवळाचा प्राण असतो. प्राण. आणि ते असे कोमात गेल्यासारखे, निस्तेज, निर्जीव. हाऊ फ्रस्ट्रेटिंग. अरे ज्यांच्या कष्टावरती वास्तू उभी आहे त्याला सलाम नाही, सलाम आहे त्या आतल्या निर्जीव मूर्तीला. नाही नाही नाही, मूर्ती नव्हे. आपण देवळामध्ये प्राण प्रतिष्ठा करतो ती श्रद्धेची. मूर्ती निमित्त मात्र असते. आता साधी गोष्ट, ही छत्री रिपेअर करताना
मी नुसतं त्या तारा जुळवत नव्हतो, जोडत नव्हतो किंवा ते टाकेही मारत नव्हतो नुसते. तर हे सगळं करताना मी त्याला मनामध्ये आणत होतो, मनामध्ये पाऊस आणत होतो. जसं काही ही छत्री मला पाऊस येणार हे शिकवते आहे. स्वप्नरंजन रे, स्वप्नरंजन. कल्पनेतलं सुख. अंधश्रद्धेची किक असं ज्याला म्हणतात ना, ती हीच. श्री, तुला एक गोष्ट सांगतो. पाऊस पडत नाही, पाऊस पडत नाही म्हणून गावातले सगळे लोक चर्चमध्ये प्रार्थनेकरता जमले. या सगळ्या जमलेल्या लोकांमध्ये फक्त एकच मूल असं होतं की ते एकटंच, छोटं मुलं होतं, एकटंच छत्री घेऊन आलं होतं. त्या छोट्याशा मुलाला फक्त त्यालाच विश्वास होता की आपण छत्री घेऊन गेलो आणि प्रार्थना केली की त्याला ती पोचणार आणि पाऊस येणार म्हणजे येणार. आणि पाऊस पडतो. लवकर बाहेर चला ना, मोठा पाऊस आलाय, भिजायला. पळा पळा पळा. मग श्री येणार काय पावसात भिजायला? पाऊस. आलीस का महत्वाचं काम करून? कोई ना, ही काय वेळ आहे का घरी येण्याची? मी काय महामूर्ख आहे का म्हणून स्वतःशीच बडबडतोय? माझ्याकडे लक्ष सुद्धा द्यावंसं वाटत नाहीये तुला? छे, निर्लज्जपणाची हद्द होते. हो, उगा नाव ठेवायचं काम नाही. आणि काय झालं असं का वय? वर तोंड करून मलाच विचारतेस? कोई ना, त्या बाप्पाजीने तुला इतक्या रात्री का बोलावून घेतलं होतं ते मला जाणून घ्यायचं आहे. हे बघ, खरं काय ते सांग. त्यांचंच काम होतं. कसलं? त्यांचं खाजगी काम होतं. खाजगी? आणि खाजगी कामासाठी उद्या सकाळपर्यंत त्यांना थांबता येत नव्हतं? होय ना? अगं, बाई माणसाला शोभत नाहीये. तर मी म्हणते, तू मस्ती काय करायची तू नसत्या चौकशा? आणि बाप्पाजींचं माझ्याकडे काय काम होतं ते मी आता तुम्हाला सांगणार नाही. तसा सबूत दिलाय मी त्यासनी. वा वा, छान. म्हणजे बाप्पाजीला दिलेला शब्द तुला सांभाळायचा आहे. होय ना, तुला नवरा जवळचा आहे का बाप्पाजी? नवरा सगळी थेरं करून वरती आणखीन. हो, तोंड सांभाळून बोला. उगा संशय घ्यायचं काम नाही. खपवून घेणार नाही म्या. मला जर शेणच खायचं असलं असतं ना तर कवाच खाल्लं असतं म्या. लोकांनी वांझोटी म्हणायची येणच येऊ दिली नसती. आणि बाप्पाजींचं माझ्याकडे काय काम होतं ते येळ आल्यावर सांगेन मी तुम्हासनी. तवर जर माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल तर ठेवा, नाहीतर बसा तसेच. इतका अस्वस्थ व्हायला काय झालंय? मलाच विचारताय? ती भाविणीची पोर या घरात रान माजवते आणि मला विचारताय अस्वस्थ व्हायला काय झालंय? कामिनी, एखादी गोष्ट तुझ्या डोळ्यासमोर झाली तरी तू ती नजरेआड करतेस. काय म्हणायचंय तुम्हाला? मला काय म्हणायचंय तुला चांगलं ठाऊक आहे. माझी 100% खात्री आहे हे सगळं कारस्थान सूर्याचंच आहे. अहो, मुलगा आहे तो तुमचा. म्हणूनच म्हणतोय
माझा मुलगा कसा आहे हे मला चांगलं ठाऊक आहे. जर बापच मुलापेक्षा जास्त त्या दळभद्री मुलीवर विश्वास ठेवणार असेल तर मी काय बोलायचं? कामिनी, जिला तू दळभद्री म्हणतेस ती आपल्या घरची सून आहे. सून आहे म्हणे? अहो, जिचं रक्तच गढूळले ना तिला हार घालायला निघालाय तुम्ही. तिच्या रक्तात नाही, आपल्या रक्तात खोट आहे. पण हे तू कधी मान्य करणार नाही. पण आले हुजरेगिरी करायला. एक बोलायचं होतं. काल रात्री जे काही घडलं ते फार भयंकर होतं. पण एक सांगतो तुम्हाला, काशी असं वागणार नाही, कधीच नाही. बापाजी बोल. कोई नाही, काय हरकत नाही. बाबाकडे मला मी सगळं सांगितलंय. बोल. बापाजी म्हणजे कांताच्या बाबतीत तुम्ही सांगितलेला प्रयत्न मी केला. पण काय कांता कशी आता? नाही म्हणजे कांता ठीक आहे, पर ते पोर म्हणजे बापाजी आता कांताला नाही मोकळी करता यायची. काय? होय बापाजी, आता तसं केलं तर ते कांताच्या जीवावर बी येतं. आता यावर एकच उपाय आहे बापाजी, म्हणजे कांताला हे पोर जन्माला घालावंच लागेल. काय वेळ बीड लागलं की काय तुला? कोई नाही. कांतेचं अजून लग्न झालेलं नाहीये. गावात सगळ्यांना कळलं तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही आम्हाला. आजवर आम्ही गावातल्या लोकांना सांगत आलो रूढी काय, संस्कार काय, परंपरा काय, त्याचं पालन करायचं कसं त्यांच्या मनावर बिंबवत आलो आम्ही. आणि आज बाप्पाजीच्याच मुलीनं असं केलं म्हटल्यावर नाही. कोय नाही, तुला काहीतरी करावंच लागेल. हे मूल जन्माला येता कामा नये. पर बापाजी नाही, बाप्पाजींचं बरोबर आहे. मागल्या वर्षी माधू जाधवाची पोर लग्नाच्या आधीच पोटोशी राहिली होती. बाप्पाजीने दिली शिक्षा, काळ्या डोळ्यात ढकलून मारायची. आता कांता बेबी. बाबा कदम, पुन्हा हे शब्द तोंडातून निघाले तर जीभ वाचून काढी तुझी. कांता या बाप्पाजीची मुलगी आहे. हा बाप्पाजी जिवंत आहे तोपर्यंत तिच्या केसालाही कोणी धक्का लावू शकणार नाही. कोय नाही, तू आता जा. गरज लागली तर पुन्हा तुला बोलवीन. मात्र लक्षात ठेव कोय नाही, गावात हे जर कुणाला कळलं तर या बाप्पाजीशी गाठ आहे. जी बाप्पाजी. बाप्पाजी मला माफ करा. चुकून बोललो. जा कामाला लाग. कांतीच्या पोटातलं ते मूल कुणाचे ते शोधून काढ. लगेच कामाला लागतो. हो, मी सह्या घेतल्यात साहेबांच्या पेपर्सवरती. उद्या माळकरांबरोबर फाईल पाठवून देतो मी. ठीक आहे, मी तुमच्याशी उद्या सकाळी बोलतो. काशी, काय झालं बेटा? भाऊ काका, मी खरं बोलतीये. हे सिद्ध करण्याकरता काहीच नाहीये माझ्याकडे. पण तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवावा. काल रात्री सूर्याने जे काही सांगितलं तसं मी काहीच नाही केलं. खरंच. काशी, तू हे सगळं मला सांगण्याची गरज नाहीये बेटा. माझा विश्वास आहे तुझ्यावर. पण या घरातली लोक
काशी, काल रात्री जो काही प्रकार झालाय त्याला पूर्णपणे सूर्याच जबाबदार आहे हे घरातल्या सगळ्यांना माहिती आहे. नव्हे तशी खात्री आहे त्यांची, अगदी कामिनी बहिणींची सुद्धा. पण हे कुणीही ते बोलणार नाहीत, कारण आपलंच नाणं खोटं आहे हे कबूल करायला लागणारा मनाचा मोठेपणा या लोकांमध्ये नाही. त्यांच्याकरता तुझ्यावर लांछन लावणं आणि तुला बदनाम करणं हे सोपं आणि सोयीचं आहे, आणि तेच हे लोक करतायत. काशी, या घरात तुला स्वतःचं स्थान निर्माण करणं, स्वतःबद्दल आदर, प्रेम, विश्वास निर्माण करणं याकरता खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे. अजून अशा अनेक अग्निदिव्यातून तुला जायचंय, आणि त्यामुळे असं खचून चालणार नाही. उलट अधिक खंबीर व्हायला हवं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव काशी, खरं बोलणाऱ्या माणसालाच स्वतःला सतत सिद्ध करावं लागतं. सीता पवित्र होती हे सगळ्यांना माहित होतं, पण तरी सुद्धा तिला अग्निपरीक्षा द्यावी लागली. ही तुझी परीक्षा आहे काशी. तेव्हा या अशा गोष्टींमुळे स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नकोस. परमेश्वर सतत सत्याच्या पाठीशी असतो, आणि असत्यानं वागणाऱ्यांना तो शिक्षाही करतो. यावर विश्वास ठेव. आली आली भाग्यलक्ष्मी.